दरम्यान विधानसभेला मविया 180 जागा जिंकेल असा विश्वास आता राऊतांनी व्यक्त केलाय। पाहूया। आम्ही सगळे एकमेकांचं कौतुक करतो। आमच्या मनामध्ये कोणाविषयी कटुता नाही, काही नाही। या राज्याचं नेतृत्व महाविकास आघाडीकडेच यावं भविष्यात, ही आमच्या तिघांची भूमिका आहे। आणि त्याच उद्देशाने माननीय उद्धवजी बोलले की तुम्ही कोणीही उमेदवार मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्या, उद्धव ठाकरे त्यांना पाठिंबा देतात। उद्धवजींच्या भूमिकेनुसार चेहरा असलेला बरा, लोक चेहऱ्याला पाहून सुद्धा आपलं मत बदलतात। जर राहुल गांधी यांचा चेहरा वेळीच पुढे आला असता प्रधानमंत्री पदासाठी, तर मला खात्री आहे अजून 25 ते 30 जागांवरती फरक पडला असता। 62 जागा आहेत, त्या 62 पैकी किमान महाविकास आघाडी मिळून किमान 50 ते 55 जागा जिंकाव्यात आणि जिंकल्या जातील असं वातावरण मला विदर्भात दिसत आहे। तिन्ही नेत्यांनी सांगितलं की जागांसाठी एकमेकांचे पाय ओढायचे नाहीत, ओढाताण करायचे नाही, एकत्र आपण निर्णय घेऊ कोण कुठल्या जागा लढणार। विदर्भामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवार साहेबांची आणि शिवसेना, या तिघांनी एकत्र बसून विदर्भासंदर्भात निर्णय घेऊ। 20 तारखेला आणि 21 तारखेला या संदर्भातल्या बैठकांना सुरुवात होते। त्याच्यामध्ये जसे डिव्हिजन विभाग वाईज जागांवर चर्चा होईल, त्यात विदर्भ सुद्धा असेल। महाराष्ट्रामध्ये 40 हे सगळे भाजप मिळून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही 175 ते 180 जागा 100% जिंकतो। या सर्वेवरती विश्वास ठेवू नका। हे सर्वे जे आहेत, हे जे सर्वे येत आहेत, हे लोकांना गुमराह करण्याचा प्रकार असतो। हे त्यांचं काम सुरू झालं याचा अर्थ महाराष्ट्रातले सत्ताधारी पराभूत होत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।